अनेक व्यक्ती स्वतःचा तसेच कामं, जबाबदाऱ्या याचा विचार करत नाहीत. वेगळ्या गोष्टीत आनंद मानतात. पण काही चुकलं का म्हणून घाबरतात. नको त्या गोष्टींची भीती बाळगतात. अशा व्यक्तीच्या मनाचा वेध डॉक्टर मनोहर सुरवाडे यांनी भित्रा बाप या कवितेत घेतला आहे. ऐकूया कविता भित्रा बाप. टेबलावरच्या फायली बाजूला ठेवून बाप सोशल मीडियावर रील पाहतो. साहेब फाईल घेऊन बोलावतो. तेव्हा बापाच्या काळजाचा ठोका चुकतो. बाप आतून घाबरतो. बाप आतून घाबरतो. कामात लक्ष घालत नसतो. सहकाऱ्यांसोबत गप्पा मारतो. कामापासून पळ काढतो. म्हणून बापाच्या काळजाचा ठोका चुकतो. म्हणून बापाच्या काळजाचा ठोका चुकतो. उगीच भीती बाळगतो आणि चिंता करतो. कारण बाप स्वतःला ओळखत नसतो. रिकाम्या वेळी बेचैन असतो. तेव्हा बापाच्या काळजाचा ठोका चुकतो. तेव्हा बापाच्या काळजाचा ठोका चुकतो. चार चौघात स्वतःवर विश्वास नसतो आणि मनात उगीच शंका पेरतो. कोणी काही म्हणेल का म्हणून चांगलं वाईट काहीच बोलत नसतो. सकाळी उठून दूध आणतो आणि आणखी काही घ्यायचं राहिले का, ती काही म्हणेल का, उगीच मनात शंका येते. आईने सांगितलेले काम बापाला परीक्षाच वाटते. आईने सांगितलेले काम बापाला परीक्षाच वाटते. बापाच्या मनात सामानाची यादी घोळत असते. पुन्हा आईने हे आणा ते आणा म्हटलं की लगेच गाडी काढून गावात जातो. घरात आईचा रुबाब चालतो. बाप चोरासारखा राहतो आणि आईच्या भीतीने त्याला कंटाळा येत नसतो. आणि आईच्या भीतीने त्याला कंटाळा येत नसतो. मुलं आईच्या पक्षात सामील म्हणून तो एकटा पडतो. विचार करत बसतो. मुलं ऐकत नाही. त्याचा इगो हर्ट होतो. मुलांना मारणे तर लांब, साधा रागावतही नसतो. मुलांच्या चुका दिसतात तरी तो दुर्लक्ष करतो. प्रेमापोटी लाडात येतो आणि मुकाच राहतो. बाप असून पोरांना घाबरतो. ते यासाठी की तरुण मुलं दुखावले जाऊ नये म्हणून विचार करतो. आप्तजनांकडून स्वीकार, मानसन्मान मिळावा म्हणून फार अपेक्षा बाळगतो. त्याचंही तो टेन्शन घेतो. हातून काही गडबड होणे नको म्हणून बाप घाबरतो. भीतीपोटी चुप बसतो. खरा चेहरा लपवतो आणि दुसरा चेहरा सजवतो. खरा चेहरा लपवतो आणि दुसरा चेहरा सजवतो. व्हॅलिडेशन व अटेन्शनचे भूत बापाला झपाटते. दुसऱ्याकडून स्तुतीची अपेक्षा करताना त्याची स्वतःची ओळख पुसली जाते. भीतीपोटी बापाला बीपी आणि शुगर होते. आपल्याला कोणी काहीही म्हणो हे कळत नाही बापाला. स्वतःला स्वीकारावे आणि लोकांचे विचार सोडून द्यावे. सांगूनही नाही ऐकणार आणि उगीच बेजार होणार. सांगूनही नाही ऐकणार आणि उगीच बेजार होणार. बाप एकटेपणाच्या भीतीने सतत गळून पडतो.
स्वतःबाबत अजाण असतो, स्वतःपासून दूर पळतो. त्याच्या जगण्याचे गीत संगीत सभोवतीच्या चैतन्यमय सृष्टीत त्याला सत्याचा विसर पडतो आणि उगीच घाबरत असतो. अमावास्येच्या अंधाऱ्या रात्रीत त्याचे काळीज धडधडते. हवेने वाजलेल्या दरवाजात बापाला भूत दिसते. त्याच्या मनाला भास होतो. तेव्हा बाप मृत्यूची छाया पाहतो. तेव्हा बाप मृत्यूची छाया पाहतो.